मित्रांनो, एवढी मोठी फसवणूक झाली तरी देखील कृती समिती गप्प का आहे? कृती समितीमधील फक्त एकच नेता का म्हणतोय की आमची फसवणूक झाली? जे बैठकीमध्ये मान्य करण्यात आलं ते एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात का येत नाही? त्यामुळेच कृष्णा राडकर पाटील आंदोलनाची तयारी करतात आणि कृती समितीतील नेता श्रीरंग बरगे हे सुद्धा बोलत आहेत की पुन्हा एकदा एसटी कर्मचारी आक्रमक होऊन या सरकारला त्यांची ताकद दाखवल्याशिवाय राहत नाही. हे असे का बोलत आहेत? नेमकं काय आहे? कृती समितीतील काही नेते गप्प का आहेत? ज्या दिवशी बैठक झाली त्या दिवशी गोपीचंद पडळकर असो, गुणरत्न सदावर्ते असो, श्रीरंग बर्गे असो आणि एसटी कर्मचारी देखील वेगवेगळ्या मार्गाने आपला जल्लोष साजरा करत होते. मग अचानक एसटी कर्मचाऱ्यांना त्यांची फसवणूक झाली आहे असं का वाटलं? जर फसवणूक झाली तर मग पुढची रणनीती हे कृती समिती का रचत नाही? का यांना काही पाहिजे ते मिळालं? जर एसटी कर्मचारी नाराज असेल तर मग हे कृती समितीतील काही नेते कसे खुश होऊ शकतात? आणखी देखील विधानसभेची मतदान बाकी आहे. मग त्याआधी एसटी कर्मचाऱ्यांना ठोस काही मिळेल का? यासाठी कृती समिती पुढे येऊन लढेल का? त्याची पुढची रणनीती कृती समिती आखत आहे किंवा नाही? का एका कर्मचाऱ्यांना त्यांची आक्रमकता दाखवावी लागते? कृष्णा राडकर पाटील हे पुढे होऊन लढण्यास तयार होत आहेत. ते म्हणत आहेत येणाऱ्या काही काळात एसटी कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक होतील, पुन्हा एकदा या सरकारला दाखवतील की एसटी कर्मचारी अजून देखील नाराज आहेत. जर 2020 पासून पगारवाढ मान्य झाली असेल मग तेव्हापासूनचा फरक एसटी कर्मचाऱ्यांना का दिला जात नाही? द्यायला पाहिजे. पण एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे म्हणत आहेत की एसटी कडे तेवढा पैसा शिल्लक नाही आणि ज्यावेळी एसटी कडे पैसा येईल त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या फरकाबाबत विचार केला जाईल. पण त्यांना असं का कळत नाही की एसटी महामंडळ जी सेवा देते ती फायदा कमवण्यासाठी सेवा देत नाही, तर नागरिकांची सोय व्हावी, त्यांची दळणवळणाची सोय व्यवस्थित व्हावी, त्यांना पैसा जास्त लागू नये म्हणूनच एसटी बसचे तिकिटे अत्यंत कमी आहेत. मग एसटी महामंडळ फायदा कधी कमवेल आणि एसटी कर्मचाऱ्यांचा फरक कधी देईल? मग त्या अधिकाऱ्यांनी तसे बोलायला पाहिजे का? जर त्यांना माहित आहे त्यांचा उद्योग सेवा उद्योग आहे मग एसटी कर्मचाऱ्यांच्या देणी द्यायला पाहिजे किंवा नाही हे त्यांना कळू नये का? जर त्यांनी जरी चुकत असतील तर कृती समिती न्यूज मीडिया समोर येऊन जे बैठकीच्या दिवशी बोलली, जे काही मान्य झालं ते सर्वच त्यांना मिळत आहे का याचा ते विचार करून पुढची रणनीती आखणार आहेत किंवा नाही? कारण कृती समितीच्या मागे हे सर्व एसटी कर्मचारी उभे राहिले होते. जर कृती समितीनेच पुढे होऊन अशा प्रकारे गोडबंगाल रचत असेल तर हे चुकीचं आहे. जर असं त्यांच्या माघारी होत असेल तर एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम आहे. परत एकदा एसटी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सच्चिदानंद पुरी देखील एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढला परंतु त्याला अपयश आले कारण एसटी कर्मचारी सच्चिदानंद पुरीच्या मागे नव्हते. शेवटी कित्येक दिवसांनी त्याला समजले आणि तो आपले उपोषण मागे घेतला. खरं तर मागणी एसटी कर्मचाऱ्यांची 7व्या वेतन आयोगाची असायला पाहिजे होती, कारण उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात बहुतांश महामंडळांना 7वा वेतन आयोग देण्यात आला होता. मग त्यांना 7वा वेतन आयोग लागू करता येतो तर मग एसटी कर्मचाऱ्यांना का लागू करता येत नाही? ही मागणी देखील रास्त आहे. मग हे कृती समिती एसटी कर्मचाऱ्यांना घेऊन अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने का मागण्या मागत आहे? जर मागण्या मागत असतील तर ते देखील मागण्या पूर्ण का करत नाही? जर पूर्ण करायच्याच नसत्या तर एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनात का सहभागी करून घेते? हे असे प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडत आहेत. त्यामुळे कृती समितीने जो काही बैठकीच्या दिवशी न्यूज मीडियाच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला सांगितले आहे की आम्ही हे मिळवलेले आहे, मग आता एसटी कर्मचाऱ्यांना ते मिळत नसेल तर कृती समितीचे काम आहे की त्यासाठी पुन्हा एकदा सरकारशी 2 हात केले पाहिजे आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे.